नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. भगवद्गीता आणि आपले आयुष्य यामध्ये आपण हे बघत आहोत की भगवद्गीता आपल्या दैनंदिन आयुष्याला कशी जोडता येईल. माझं असं स्पष्ट मत आहे की भगवद्गीता ही त्रिकालाबाधित आहे. त्याला कुठलाही स्थळ, काळ, वेळेचं बंधन नाही आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक मोमेंटला भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक हा मार्गदर्शक आहे. मित्रांनो, दुसरा अध्याय आपण बघत आहोत आणि दुसऱ्या अध्यायातल्या 37व्या श्लोकापर्यंत आपण आलो. त्यातले 2-3 श्लोकांचं पण आपण वर्णन घेऊया. पण सध्या भारतामध्ये इलेक्शनचं वातावरण आहे. बरेचसे उहापोह चालू आहेत. प्रत्येकाचं एक स्वतःचं पॉलिटिकल मत आहे. तसं माझं पण आहे. आत्ता सध्या जर सगळ्यात चर्चेचा विषय कुठला असेल तर राहुल गांधींनी रायबरेलीहून फॉर्म भरला आणि चर्चा सुरू झाली की ते अमेठीतून पळाले. आणि मी सहज विचार करत होतो की भगवद्गीतेचा आणि याचा खरंच काही संबंध आहे का. राहुल गांधी समजा असं गृहीत धरा की त्यांचा एक परफॉर्मन्सचं प्रेशर होतं त्यांना की अमेठीहून फॉर्म भरायचं की नाही भरायचं. अमेठी हा पारंपरिक त्यांचा मतदारसंघ आणि तिथून फॉर्म भरायचा की नाही भरायचा. तर तिथे काहीतरी परफॉर्मन्सचं प्रेशर असेल, तिथे काहीतरी परफॉर्मन्स फेल्युअर दिसलं असेल म्हणून त्यांनी रायबरेली निवडला. अर्थात त्यातला पॉलिटिकल भाष्य मला करायचं नाहीये. मला फक्त भगवद्गीतेतला हा 37वा श्लोक आणि ह्याच्याशी कसं जोडता येईल हे बघायचं. 37व्या श्लोकामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत की बाबा रे, तू युद्ध करणं का आवश्यक आहे. तर गृहीत धर, तू युद्ध करता करता जरी मृत्यू आला तुझा तरी स्वर्गाला प्राप्त होशील आणि जर जिंकला तर या पृथ्वीवरचं राज्य भोगशील. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुझं बेनिफिट आहे. आता असं गृहीत धरूया, मृत्यू होणं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये हार होणं. हार मिळाली तरी तुला स्वर्ग प्राप्ती होईल. म्हणजे काय, तुला ते सगळं मिळेल जे ज्याच्यासाठी तू युद्ध करतोय. सगळं मिळेल म्हणजे काय, नाव, लौकिक वगैरे सगळं मिळेल. पीपल विल टॉक ग्रेट अबाउट यू. आणि जर समजा जिंकला तर तू ज्याच्यासाठी युद्ध केलंय ते तुझंच होणार आहे, त्यामुळे तू ते भोगशील. आता गंमत बघा, त्याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये जे सांगितलंय ना ते फार महत्वाचं आहे. त्याच्या अगोदरच्या 3 श्लोकांमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितलंय, जर तू युद्ध न करता निघून गेला तर तुझ्याविषयी लोक ते बोलायला लागतील जे त्यांनी आतापर्यंत बोललेलं नाही. ते तुझ्याविषयी वाईट बोलायला लागतील, तुझ्या वाईट चिंतन करायला लागतील, तुला लहान समजायला लागतील. तू आहे त्यापेक्षा तुला कमी रिलेट केलं जाईल आणि तुझ्याविषयी ते वाक्य बोलले जातील, ते वचनं बोलले जातील जे त्यांनी आतापर्यंत बोललं नव्हतं. तुला यामध्ये बदनामी स्वीकारावी लागेल. जिथे जिथे परफॉर्मन्स पासून तू निघून जाशील किंवा तू इथे परफॉर्मन्स पासून निघून जाशील तर लोक तुझ्याविषयी वाईट बोलायला लागतील. तुझ्याविषयी आतापर्यंत जे बोललं गेलं नाही ते पण बोललं जाईल आणि तुझी लॉंग टर्म निंदा नालस्ती होत राहणार आहे. त्यामुळे युद्ध कर. हारला तर स्वर्ग प्राप्ती, जिंकला तर तू या राज्याचा मालक होशील. आता याला थोडं अमेठीशी जोडूया. राहुल गांधींना जर हा कोणी सल्ला दिला असता तर काय सांगितलं असतं, जा युद्ध कर. हारला तर लोक म्हणतील की हा माणूस उभा राहिला, जो पारंपरिक मतदारसंघ होता त्याच्यासाठी उभा राहिला. त्यांनी पर्वा नाही केली मी जिंकेल की हारेल, पण हा राजा आहे. आणि जिंकला असता तर खासदार. मित्रांनो, किती सहज आणि सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते हे लक्षात येतं. आणि हा परफॉर्मन्सचा प्रेशर सगळीकडे आपल्यावर की युद्ध करायचं की नाही करायचं. पण युद्ध करायचं नाही हा निर्णय घेताना मागच्या 3 श्लोकामध्ये जे सांगितलं ते लक्षात घ्यावं लागेल. एक, तुमच्याविषयी ते बोललं जाईल जे पूर्वी बोललं गेलं नाही. लॉंग टर्म निंदा नालस्ती होईल आणि तुमच्याविषयी तुम्हाला लहान समजलं जाईल. या सगळ्या गोष्टी जर कन्सिडर केल्या तर आपल्याला युद्ध करणं का आवश्यक असतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण श्रीकृष्ण नंतर काय सांगतायत, ज्याच्यात जय पराजय तुला चिंता करायची गरज नाही. दॅट इज माय पार्ट. तू फक्त युद्ध करणं आवश्यक आहे. भगवद्गीता ही पूर्ण कर्माशी आणि कर्तृत्वाशी रिलेटेड आहे. बाकी दुसरं काहीच नाही आहे. कर्म म्हणजे कृतीशी रिलेटेड आहे. त्यामुळे इथे आपण सतत कृतीत असलं पाहिजे. ती कृती तुम्हाला काय रिझल्ट देईल याची चिंता न करता
यावरच परत 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 आणलेलं गेलेलं आहे. आणि या 700 श्लोकामध्ये सगळ्यात जास्त एम्फेसिस त्यावरच आहे मित्रांनो. मोस्ट ऑफ द टाइम आपल्यापैकी बरेचसे जण कृतीवर भर न देता विचारांवर भर देतात, आणि ते विचारात इतके अडकलेले असतात की विचारांमधूनच ते परफॉर्मन्स मधून विड्रॉ करतात. मी जसं सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये म्हणालो होतो, इथे परफॉर्मन्सचा ब्रेकडाऊन आहे, कारण इमोशन्समध्ये आलेले आहे. हा आपल्या प्रत्येकाचा इश्यू आहे. आपण इमोशन्समधून परफॉर्मन्सचा ब्रेकडाऊन क्रिएट करतो, जो अमिठीत झालेला आहे. अमिठीत डेफिनेटली हाच परफॉर्मन्स ब्रेकडाऊन आहे बिकॉज ऑफ द इमोशन्स. फार तर फार काय झालं असतं, राहुल गांधी परत निवडणूक हारले असते, पण ताठ मानेने सांगता आलं असतं की मी तुमच्यासाठी लढलोय, हा माझा पारंपरिक मतदारसंघ आहे, मी याला सोडणार नाही. आज काय बोललं जातंय तुम्ही बघा, मी सांगायची गरज नाही. हेच आपल्या लाईफमध्ये पण सगळीकडे आपल्याला चेक करावं लागेल. जिथे परफॉर्मन्सची गरज आहे तिथे चिंता करू नका. यश अपयश जरी दोन्ही मिळालं तरी विजय तुमचाच आहे. मित्रांनो, इथेच थांबूया. आजचा हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.